नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. EPC2 लाईफ स्किल एज्युकेशन या पेपरमधील युनिट नंबर 2 अंडरस्टँडिंग लाईफ स्किल या युनिटवरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आपण घेणार आहोत. मित्रांनो, EPC2 साठी मी अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये सर्व युनिटवरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन अगोदर आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त काही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती युनिट नंबर 2 वरील या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर चला पाहूया युनिट नंबर 2 अंडरस्टँडिंग लाईफ स्किल. मित्रांनो, सर्वांना विनंती करेल, जर आपल्याला माझ्या YouTube चॅनलचा खरंच उपयोग होत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायला कंजूसी करू नका. तर चला पटापट सगळ्यांनी लाईक करायचं आहे जर आपल्याला खरोखर व्हिडिओ आवडत असतील तर. तर चला पाहूया युनिट नंबर 2 वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 1, WHO ने जीवन कौशल्य शिक्षणातून खालील कोणत्या बाबींवर जोर दिलेला आहे? WHO emphasizes on which of the following aspects of life skills education? Options are A. Life जीवन, B. Positive behavior सकारात्मक वागणूक, C. शिक्षण education, D. यापैकी नाही none of the above. The correct option is B. Positive behavior सकारात्मक वागणूक. प्रश्न क्रमांक 2, स्वजाणीव म्हणजे सेल्फ अवेअरनेस मीन्स. ऑप्शन्स आर ए. स्वतःची योग्यता जाणणे, बी. स्वतःमधील क्षमतांचे वास्तव मूल्यमापन, सी. निर्णय घेण्यासाठी भावनांमधील योग्य क्रम, डी. वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 3, जीवन कौशल्य शिक्षणात मुख्यत्वे करून कोणत्या वयोगटाचा विचार केलेला आहे? विच एज ग्रुप इज कन्सिडर्ड इन लाईफ स्किल एज्युकेशन? ऑप्शन्स आर ए. 7 ते 12, बी. 8 ते 16, सी. 10 ते 18, डी. 18 ते 25. द करेक्ट ऑप्शन इज सी. 10 ते 18. प्रश्न क्रमांक 4, स्वजाणीवेत समाविष्ट आहे टिंब. आवर सेल्फ अवेअरनेस इन्क्लुड्स ऑफ डॅश डॅश. ऑप्शन्स आर ए. सामर्थ्य आणि कमकुवतपणा, बी. मालमत्ता व दायित्व, सी. होकारात्मक आणि नकारात्मक घटक, डी. वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी. वरील सर्व, ऑल द अबोव. प्रश्न क्रमांक 5, स्वजाणीवेच्या विकासासाठी खालील कोणती बाब योग्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ अवेअरनेस? ऑप्शन्स आर ए. विचार व घटनांना अर्थ लावण्याची क्षमता विकसित करणे, बी. लक्ष व अवधान यांची सांगड घालणे, सी. वर्तनाचे निरीक्षण व मूल्यमापन करण्यास मार्गदर्शन करणे, डी. वरील सर्व, ऑल द अबोव. द करेक्ट ऑप्शन इज डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 6, खालील कोणता सहसंवेदनाचा पैलू नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डायमेन्शन ऑफ एम्पॅथी? ऑप्शन्स आर ए. भावनात्मक विस्तार, बी. बोधात्मक विस्तार, सी. शारीरिक विस्तार, डी. वर्तनात्मक विस्तार. द करेक्ट ऑप्शन इज सी. शारीरिक विस्तार. प्रश्न क्रमांक 7, समस्या निराकरणात खालील कोणत्या प्रक्रियांचा समावेश होतो? विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस इज इन्व्हॉल्व्ड इन प्रॉब्लेम सॉल्विंग? ऑप्शन्स आर ए. मानसिक प्रक्रिया, मेंटल प्रोसेस, बी. बोधात्मक प्रक्रिया, कॉग्निटिव्ह प्रोसेस, सी. निर्णय प्रक्रिया, डिसिजन मेकिंग प्रोसेस, डी. वरील सर्व, ऑल द अबोव. द करेक्ट ऑप्शन इज डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8, समस्या निराकरण होण्यासाठी अगोदर कोणती स्थिती आवश्यक असते? व्हॉट प्रीकंडिशन्स आर नेसेसरी फॉर द प्रॉब्लेम टू बी सॉल्व? ऑप्शन्स आर ए. प्रश्न निर्माण होणे, अ क्वेश्चन अरायझेस, बी. संभाव्य उत्तर, सी. घटनांचे विश्लेषण, डी. उत्तराची जाणीव. द करेक्ट ऑप्शन इज ए. प्रश्न निर्माण होणे. प्रश्न क्रमांक 9, समस्या निराकरण कौशल्य विकासासाठी खालील कोणती बाब शिक्षकास करता येईल? विच ऑफ द फॉलोइंग कॅन अ टीचर डू टू डेव्हलप प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स? ऑप्शन्स आर ए. मार्गदर्शनाची गरज, बी. प्रश्न उपस्थित करणे, सी. समस्या व संभाव्य उत्तर यातील संबंध जोडणे, डी. वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10, खालील कोणत्या जीवन कौशल्यातून विद्यार्थी स्वतःच्या अडचणीतून मार्ग काढण्यात तरबेज होतो? विच ऑफ द फॉलोइंग लाईफ स्किल्स कॅन हेल्प स्टुडंट्स ओव्हरकम देअर ओन डिफिकल्टीज? ऑप्शन्स आर ए. स्वजाणीव, बी. सहसंवेदना, सी. समस्या निराकरण, डी. भावनांचे निराकरण. द करेक्ट ऑप्शन इज सी. समस्या निराकरण, प्रॉब्लेम सॉल्विंग. प्रश्न क्रमांक 11, खालील कोणते शिक्षण समस्या निराकरण जीवन कौशल्यातून विद्यार्थ्याला मिळत नाही? विच ऑफ द फॉलोइंग लर्निंग प्रॉब्लेम सॉल्विंग लाईफ स्किल्स डज स्टुडंट नॉट गेन? ऑप्शन्स आर ए. स्वतंत्र विचारशक्ती,
बी आत्मनिर्भरता, सी बिलीफ, डी भावनांचे निराकरण. द करेक्ट ऑप्शन इज डी भावनांचे निराकरण. प्रश्न क्रमांक 12 खालील कोणते निर्णय क्षमतेचे घटक आहेत? विच ऑफ द फॉलोइंग आर कॉम्पोनंट्स ऑफ डिसिजन मेकिंग ॲबिलिटी? ऑप्शन्स आर ए पर्याय, बी भावनांचे निराकरण, सी उद्दिष्ट किंवा समस्या, डी पसंती चॉईस. द करेक्ट ऑप्शन इज बी भावनांचे निराकरण कॉपिंग विथ इमोशन्स. प्रश्न क्रमांक 13 खालील कोणते समस्या निराकरणाचे घटक नाही? खालील कोणता समस्या निराकरणाचा घटक नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कॉम्पोनंट ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग? ऑप्शन्स आर ए विकेंद्रित विचार क्षमता डायव्हर्जन थिंकिंग ॲबिलिटी, बी तार्किक विचार क्षमता लॉजिकल थिंकिंग रॅशनॅलिटी, सी उद्दिष्ट ऑब्जेक्टिव्ह, डी परिस्थितीनुरूप ज्ञान नॉलेज ऑफ द सिच्युएशन. द करेक्ट ऑप्शन इज सी उद्दिष्ट ऑब्जेक्टिव्ह. प्रश्न क्रमांक 14 विद्यार्थ्यांमध्ये निर्णय क्षमता जीवन कौशल्य कसे विकसित करता येईल? हाऊ टू डेव्हलप डिसिजन मेकिंग लाईफ स्किल इन स्टुडंट? ऑप्शन्स आर ए चांगले विश्लेषण करण्याची क्षमता विकसित करून, बी लवकर निर्णय घेण्याची क्षमता विकसित करून, सी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी सांगणे, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 15 खालील कोणता घटक हा संप्रेषण प्रक्रियेतील नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कॉम्पोनंट ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस? ऑप्शन्स आर ए प्रेक्षक, बी ग्राहक, सी निर्णय, डी प्रत्याभरण. द करेक्ट ऑप्शन इज सी निर्णय. प्रश्न क्रमांक 16 संप्रेषण प्रक्रियेत प्रेक्षक पुढील पैकी कोणती बाब करीत नाही? विच ऑफ द फॉलोइंग डज द सेंडर नॉट डू इन द कम्युनिकेशन प्रोसेस? ऑप्शन्स आर ए संकलन कंपायलेशन, बी सांकेतीकरण एन्कोडिंग, सी प्रक्षेपण प्रोजेक्शन, डी अनुकरण इमिटेशन. द करेक्ट ऑप्शन इज डी अनुकरण इमिटेशन. प्रश्न क्रमांक 17 विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी संप्रेषण कौशल्य कसे विकसित करता येईल? हाऊ टू डेव्हलप इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स इन स्टुडंट्स? ऑप्शन्स आर ए ऐकायला शिकणे लर्न टू लिसन, बी इतरांच्या भावनांचा आदर करणे रिस्पेक्टिंग द फिलिंग्स ऑफ अदर्स, सी उद्देश समजून घेणे अंडरस्टँडिंग ऑब्जेक्टिव्ह, डी वरील सर्व ऑल दी अबोव. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व ऑल दी अबोव. प्रश्न क्रमांक 18 प्रणाली सिद्धांत इसवी सन 1968 मध्ये कोणी मांडली? हु इंट्रोड्यूस सिस्टम थेअरी इन 1968? ऑप्शन्स आर ए वॉन बर्टल लॅम्फी, बी देवितो, सी न्यॅप, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज ए वॉन बर्टल लॅम्फी. प्रश्न क्रमांक 19 खालील कोणती उच्च पातळीवरील विचार प्रक्रिया आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ हायर लेवल थॉट प्रोसेस? ऑप्शन्स आर ए आंतरवैयक्तिक संबंध इंटरपर्सनल रिलेशन, बी सर्जनशील विचार क्रिएटिव्ह थिंकिंग, सी प्रभावी संप्रेषण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, डी सहसंवेदना एम्पथी. द करेक्ट ऑप्शन इज बी सर्जनशील विचार. प्रश्न क्रमांक 20 प्राप्त माहिती जशीच्या तशी न वापरता त्यावर चिंतन व मनन करून व तर्कशक्तीची जोड देऊन केलेला साधक बाधक विचार टिंबटिंब मध्ये अभिप्रेत असतो. ऑप्शन्स आर ए चिकित्सात्मक विचार, बी सर्जनशील विचार, सी निर्णय क्षमता, डी सहसंवेदना. द करेक्ट ऑप्शन इज ए चिकित्सात्मक विचार किंवा चिकित्सक विचार. प्रश्न क्रमांक 21 चिकित्सक विचाराचे किती टप्पे आहेत? हाऊ मेनी स्टेजेस आर देअर इन क्रिटिकल थिंकिंग? द वर्ड इज चेंज. ऑप्शन्स आर ए 5, बी 6, सी 7, डी 8. द करेक्ट ऑप्शन इज बी 6. प्रश्न क्रमांक 22 उत्तेजक आणि प्रेरक गुणधर्म असलेली चेहऱ्यावरील आणि शारीरिक हावभावांनी युक्त अशी जाणीवेची व्यक्तिनिष्ठ स्थिती म्हणजे टिंबटिंब होय. ऑप्शन्स आर ए अवधान अटेन्शन, बी युक्ती आयडिया, सी भावना इमोशन, डी आवेश पॅशन. द करेक्ट ऑप्शन इज सी भावना इमोशन्स. प्रश्न क्रमांक 23 भावना टिंबटिंब असतात फिलिंग्स आर डॅश डॅश. ऑप्शन्स आर ए सकारात्मक पॉझिटिव्ह, बी नकारात्मक निगेटिव्ह, सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत बोथ ऑप्शन्स ए अँड बी आर करेक्ट, डी पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत बोथ ऑप्शन्स ए अँड बी आर इनकरेक्ट. द करेक्ट ऑप्शन इज सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 24 तणाव म्हणजे टिंबटिंब.
stress is dash dash. Options are A. शारीरिक असंतुलन physical imbalance, B. मानसिक असंतुलन mental imbalance, C. भावनिक असंतुलन emotional imbalance, D. वरील सर्व all the above. The correct option is D. वरील सर्व all the above. प्रश्न क्रमांक 25. जीवन कौशल्यांचे शिक्षण देण्यासाठी खालील कोणती पद्धती वापरली जाते? Which of the following method is used to teach life skills? Options are A. वर्गातील चर्चा क्लास डिस्कशन, B. बुद्धिमंथन ब्रेनस्टॉर्मिंग, C. भूमिका पालन रोल प्ले, D. वरील सर्व ऑल द अबोव. द करेक्ट ऑप्शन इज D. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 26. विद्यापीठ अनुदान आयोगाने जीवन कौशल्य मूल्यमापनासाठी सुचविलेल्या कृती नियोजनात खालील कोणत्या बाबींचा समावेश होतो? Which of the following is included in the action planning suggested by the University Grants Commission for Life Skill Assessment? Options are A. प्रश्नपेढी क्वेश्चन बॅग, B. अंतर्गत मूल्यमापन इंटरनल इव्हॅल्युएशन, C. गुण व श्रेणी पद्धती मार्क्स अँड रेंज मेथड, D. वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज D. वरील सर्व ऑल द अबोव. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणते मूल्यमापनाचे निरीक्षणात्मक साधन नाही? Which of the following is not an observational tool of assessment? Options are A. पडताळा सूची चेकलिस्ट, B. पदनिश्चय श्रेणी रेटिंग स्केल, C. प्रासंगिक नोंदी इन्सिडेंटल रेकॉर्ड्स, D. आविष्कार तंत्र इन्व्हेन्शन टेक्निक्स. द करेक्ट ऑप्शन इज D. आविष्कार तंत्र हे काही निरीक्षणात्मक साधन नाही. प्रश्न क्रमांक 28. जीवन कौशल्य शिक्षणात कुटुंबाची खालील कोणती भूमिका असते? Which of the following is the role of the family in life skill education? Options are A. उपक्रमात भाग घेणे participating in activities, B. एकमेकांची काळजी घेणे caring for each other, C. स्वजाणीव self awareness, D. वरील सर्व all the above. The correct option is D. वरील सर्व all the above. अशा पद्धतीने लाईफ स्किल एज्युकेशन या पेपर मधील युनिट नंबर 2 वरील काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिले. या अगोदर जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये सुद्धा या युनिट वरील काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याचाही तुम्ही तोही व्हिडिओ पाहून त्याचाही तुम्ही अभ्यास करू शकता. अपेक्षा करेल हा व्हिडिओ आपल्याला या पेपरसाठी जे काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न याची माहिती देण्यासाठी समर्थ असेल. आपल्या अभ्यासाला नक्कीच याचा उपयोग होईल अशी अपेक्षा करतो. आपल्याला सर्वांना विनंती करेल, प्लीज आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर चला पटापट लाईक करा. या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.